नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। रुक्मिणीबाई गीते यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येते। नांदेडमध्ये मोठमोठे धक्के काँग्रेसला बसताना पाहायला मिळतात। आणखी एक धक्का त्यामध्ये बसलेला आहे। माजी जिल्हा परिषद सदस्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। रुक्मिणीबाई गीते यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केलाय। लोकसभेच्या समाजवादी पार्टीतर्फे सर्व लोकसभेच्या जागा आजच्या महाराष्ट्रामध्ये जशी युती झाली त्याप्रमाणे लढतील, परंतु आम्ही नांदेड जिल्ह्यामधली लोकसभेची जागा समाजवादी पार्टी लढवेल आणि सर्वात जास्त मताने आमच्या समाजवादी पार्टीला सर्व लोकांनी मतदान करून निवडून देण्याचा आम्हाला गावोगाव फिरला असताना आम्हाला आश्वासन मिळालं आहे। नक्की लोकसभेची जागा नांदेड जिल्हा नक्की निवडून येईल असा आमचा ठाम विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।